TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। कधी कधी माणूस इतका गाढ झोपेत असतो की त्याच्या आजूबाजूला काय घडतं हे त्याला कळत नाही किंवा त्याचा काही परिणाम होत नाही। कधी कधी तर अशी झोप लागते की आपण सकाळचं झोपलोय की संध्याकाळचं हेच कळत नाही। खूप थकलेलं असलं की माणसाला अशी झोप लागते, पण काही लोकांच्या झोपेला तोडच नसतं। ते झोपेसाठी एखादा रेकॉर्ड देखील मोडू शकतात आणि अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात। या झोपेशी संबंधित एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एक मुलगा इतक्या गाढ झोपेत होता की त्याला उठवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवावं लागलं। एवढंच नाही तर त्यांना घराचा दरवाजाही या व्यक्तीसाठी तोडावा लागला। पिंपरी चिंचवड शहरातील रिव्हर रोडवरील एका इमारतीमध्ये सोमवारी संध्याकाळी 5:30च्या दरम्यान ही घटना घडली। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर या व्यक्तीचं घर आहे। सोमवारी घरी कोणीच नसताना त्यांचा 12 वर्षाचा मुलगा गाढ झोपलेला होता। वडील घरी आल्यानंतर त्यांनी जवळपास तासभर घराच्या बाहेर उभं राहून दार ठोकवलं, तसंच घराची बेल वाजवत आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा गाढ झोपेतून उठतच नव्हता। आपल्या मुलाला काही बरं वाईट तर झालं नाही ना, याची सारखी चिंता वडिलांना भेडसावत होती। त्यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला झालेल्या प्रकाराची माहिती दिली। त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन स्क्यूलरसाच्या मदतीने सेफ्टी डोअरचं लॉक कट करून दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला। यानंतर त्यांनी गाढ झोपेत असलेल्या मुलाची सुटका केली आहे। मुलगा गाढ झोपेतून सुखरूप उठल्यानंतर पालकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला। आपल्या भागातील महत्त्वाच्या